साधार सोशल फाउंडेशनचे माननीय ॲडव्होकेट कृष्णा पाटील साहेब आपले स्वागत या निमित्तानं होतोय. मी विनंती करतोय स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे सर, आदरणीय ॲडव्होकेट कृष्णा पाटील साहेबांचं स्वागत या निमित्तानं मंचावर संपन्न होतोय. साहेब आपले स्वागतानिमित्तानं प्रतिष्ठा फाउंडेशनच्या या साहित्य संमेलनामध्ये केलं जातं पाहिजे हे रेकॉर्डिंग आणि हे क्लिक मारायचं पॅरलली जिथं जिथं आपल्याला वाटतं तिथं फोटो पण निघतो. यानंतर मी डॉक्टर रणधीर शिंदे सरांना विनंती करतो डॉक्टर जी के पाटील यांचं स्वागत आपल्या शुभ हस्ते आपण करावं. त्यांचे टाळ्यांच्या गजरामध्ये या निमित्तानं स्वागत आणि सन्मान होतोय. यानंतर एक विशेष सन्मान विवेक विनायकराव पाटील, मी विनंती करतो आपण मंचावर उपस्थित व्हावं. विवेक पाटील एअरक्राफ्ट ऑफ फ्लाइट इंजिनियर, गल्फ एअरलाइन्स दुबई इथे ते कार्यरत आहेत. त्यांचं प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आधी स्वागत करूया. त्यानंतर सन्मान या निमित्तानं डॉक्टर माणिकराव साळुंके सर आणि डॉक्टर रणधीर शिंदे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. नवव्या प्रतिष्ठा साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर सर गेल्या वर्षी हॉल लहान घेतला होता आणि लोक खूप आली होती. त्यावेळी हॉल मोठा घेतलाय आणि लोक अजून येत आहेत. म्हणजे वेळेत कार्यक्रम सुरू करायचा आणि वेळेत यायचं हे अजूनही आपल्यात रुजलेलं दिसत नाही. आपण 10:30चा कार्यक्रम 11 वाजल्यानंतर सुरू करतोय. त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण इतकं मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. भारतीय विद्यापीठाचे ते कुलगुरू होते, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते, देशभरातल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू होते, देशभरातल्या महत्वाच्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि रसायनशास्त्रातले एक गाडे अभ्यासक, एक शास्त्रज्ञ म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. नुकतंच त्यांचं एक विद्येच्या प्रांगणात हे आत्मचरित्र प्रकाशित झालेलं आहे. आणि आम्हाला सर तुमचा सगळ्यात जास्त अभिमान या करता आहे की तुम्ही आमच्या तालुक्यात आहात, तुम्ही आमच्या गावाजवळचे आहात. बेलोडेजवळ असणारं धनगाव गाव आहे, त्या धनगाव या गावचे सर आहेत. आणि इतका मोठा माणूस आमच्या 9व्या साहित्य संमेलनाला संमेलनाध्यक्ष म्हणून लाभतात याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. मी सर तुमचं या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून स्वागत करतो. त्यानंतर आपल्याकडे उद्घाटक म्हणून जे लाभलेले आहेत ते प्राध्यापक रणधीर शिंदे, प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे हे शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी विभागाचे प्रमुख होते. आणि आता मराठी साहित्यामध्ये, मराठी साहित्य क्षेत्रामध्ये त्यांच्यासारखा समीक्षक दुर्मिळ आहे. कारण सरांनी एखाद्या पुस्तकावरती लेखन केलं, सरांनी एखाद्या पुस्तकाचं समीक्षण केलं तर त्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळून जातात. त्या पुस्तकाला देशभर त्या पुस्तकाची राज्यभर विक्री होते आणि मराठी साहित्यात त्या पुस्तकाचं एक वेगळं स्थान निर्माण होतं. असं एक वेगळं स्थान असलेला, एक वेगळेपण असणारा आणि आमच्या संस्थेचे एक सभासद आमचे मित्र आहेत प्राध्यापक किशोर पाटील, त्यांचे ते वर्गमित्र आहेत. त्यामुळे त्यांचा आणि आमचा फारच एक जवळचा संबंध आहे. तर असे रणधीर शिंदे सर यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर ज्यावेळी आम्हाला एका पंचक्रोशी तासगाव तालुका हा द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे.
आणि तासगावची गोड सुमधुर द्राक्ष सर्व जगभर चाकली जातात. त्याचप्रमाणे तासगावची माणसं सुद्धा गोड आहेत. आपल्याला आणखी एक तासगावचं वैशिष्ट्य माहीत असेल की तासगावची सर्कस खूप प्रसिद्ध होती. तर तासगावचे लोक सर्कस करून घेण्यात सुद्धा खूप माहिर आहेत. स्वागत करूया संमेलनाचे समारोह उद्घाटक डॉक्टर रणदेव शिंदे सर. सर्वांना आरंभी नमस्कार. प्रतिष्ठा साहित्य संमेलन तासगाव यांच्या 9व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर माणिकराव साळुंखे सर, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मिलिंद मुजरे सर, आदरणीय बाबुराव गुरु सर, कवी संमेलनाच्या अध्यक्षा मनीषा रायगडे मॅडम, अतुल पाटोळे, प्रतीकदादा पाटील, ॲडव्होकेट कृष्णा पाटील, ज्यांनी या संमेलनाचा घाट घातलाय ते श्री नानाजी पाटील, आमचे ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक संघटनेमध्ये ज्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे ते आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर बाबुराव गुरु, कवी संमेलनाच्या मनीषा रायजादे मॅडम, त्याचप्रमाणे हा सर्व घाट तासगावमध्ये घालणारे अतिशय कल्पक असे आमचे मित्र तानाजीराजे चिंचणीकर, व्यासपीठावरील इतर मान्यवर, कारण नावामध्ये काही चुका होण्याची शक्यता आहे, उपस्थित साहित्यप्रेमी बंधू भगिनी मित्र. खरं तर मी अगदी वेगळा अध्यक्ष, ज्याला साहित्याचा फारसा संबंध नाही. अगदी मी आहे सायन्सचा प्राध्यापक. मला काही विचारलं तर मी सायन्स बद्दल बोलू शकेन, पण ज्या वेळेला हे माझ्याकडं तानाजीराजे आले मला वाटलं की आपण काय करायचं. तर एकंदरीत त्यांचं बोलणं, त्यांनी घेतलेली बाबुराव गुरुवांचं नाव, सगळ्या मोठी लिस्ट बघितली अध्यक्षांची, त्यांच्या आतापर्यंत आले म्हणजे सगळे साहित्यिक आहे, पण तरी सुद्धा विचार केला की आपण एकदा तासगावकरांना भेटण्यासाठी, कारण पूर्वीचा आपला तालुका तासगाव आहे, आता जरी आम्ही पोलीस तालुक्यात असलो तर पूर्वीचे तासगावचे, त्यामुळे मला असं वाटलं की कुठं ना कुठं तरी आपण या कार्यक्रमासाठी आलं पाहिजे. उद्या मला पंजाबला जायचं. आता एवढ्यासाठी मी तानाजीराजेंना फोन केला आणि म्हटलं की बाबा मला जरा माफ करा, मी एक दिवस पुण्यात थांबतो, कारण वय पण जास्त व्हायला लागले, त्यामुळं तसंच मी पुढे जाईल पंजाबला. नाही म्हटले की तुम्ही अगोदर मी केलेलं आहे, लोक काय म्हणतील वगैरे, मग मी असा विचार केला की, आणि मला स्वतःला तर का माझा विचार बदलला, त्याला कारण तासगाव तालुक्याचं प्रेमच आहे. मला इव्हन सांगली जिल्ह्यापेक्षा दक्षिण सातारा, आम्ही पूर्वीचा पत्ता देताना दक्षिण सातारा, तासगाव तालुका या गोष्टी लिहित होतो, त्यामुळे मला असं वाटलं की आपण या ठिकाणी हे नाही. आपल्याला महाराष्ट्राच्या साहित्य परंपरा आत्ताच डॉक्टर रणधीर शिंदे जुले सरांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने तासगावच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला फक्त साहित्यामध्ये हा कार्यक्रम खूप वेळ चालू आहे. मला वाटतं मला सुरुवातीला 1-2 मिनिटं बोलण्याची संधी मिळेल, परंतु मी आता अधिकच बोलणं उचित समजत नाही. परंतु जाता जाता सर मला सांगावंसं वाटतंय की माझ्यासारखा गाववाड्यात काम करणारा शेतकऱ्याचा पोरगा सरपंच झाल्यानंतर पहिल्यांदा काय करावं याच्यावरती मी स्वतः बसून काही लिहून काढलं. जसं की व्यासपीठावर आता आमचे गुजरावचे देशमुख सर आहेत, ज्याचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभलं. अनेक सरपंच गेले, अनेक सरपंचाचा इतिहास आम्ही तपासला, मग त्यांनी खूप काही गावासाठी केले, त्यांचं मोठं योगदान गावासाठी लाभलंय. मग असं असताना आपण वेगळं काय करणार आहोत असं वाटल्यानंतर मला असं जाणवायला आलं की आपण निवडून येईपर्यंत आपण जो अजेंडा देतो की आम्ही गावासाठी काय करू, तो पूर्ण रात्रभर वाचला. तो एवढा मोठा होता की मला पूर्ण झाल्यानंतर स्वतः हसू यायला आलं की आपण हे करू शकतोय का 5 वर्ष. म्हणून त्या विषयाला छेद देत मी माझ्या मनात एक स्वतःची संकल्पना तयार केली की जी माझ्या मनामध्ये गौरव होतं की अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर मलाही वाटत होतं की एक दिवस मी माझ्या गावचा सरपंच होणार. जसं की ब्रह्मांडामध्ये आपण जे प्रक्षेपित करतो ते परत येत असतं, त्याचा अनुभव मला पहिल्यांदा सरपंच झाल्यानंतर मला की गावामध्ये व्यसनमुक्ती आव्यात लावूया किंवा व्यसनमुक्त करूया.
गाव श्रीमंत कसं करायचं अनेक जण सांगत आहेत, पण या श्रीमंत गावाची श्रीमंती टिकण्यासाठी आज नशेच्या गर्दीत जाणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी आम्ही व्यसनमुक्त अभियान चालू केलं. आणि हे व्यसनमुक्ती अभियान चालू करत असताना आता गावातील आम्ही सांगितल्यानंतर लोक ऐकतील याची खात्री नव्हती, पण आमचं गाव डॉक्टर पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालयाला 5 वर्षासाठी दत्तक दिलं. NSSचा कॅम्प आयोजित केला आणि सुरुवात झाली तिथून. अगदी स्वच्छतेपासून गावातील वेगवेगळ्या विषयावरती व्याख्यान व्हायची आणि त्यांच्या माध्यमातून गावामध्ये व्यसनमुक्त राजकुमार डोंगरे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष युवा क्रांती दल. युवा क्रांती दलाचे पश्चिम महाराष्ट्राचे माननीय अध्यक्ष राजकुमार डोंगरे. राजहंस फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वर्ष कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा पैलवान हे आपणास आमंत्रित करतोय. आपण मंचावर उपस्थित व्हावं. सन्मानित केलं जात आहे. यानंतर माननीय विळंदे यांच्यानंतर तयार व्हायचे माननीय दत्तात्रय विठोबा पाटील, आरोग्य विस्तार अधिकारी, पंचायत समिती कवठेमंकाळ तालुका. दत्तात्रय विठोबा पाटील साहेब, आरोग्य विस्तार अधिकारी, यांच्यानंतर या स्टेजच्या जवळ येऊन उभा राहिलं तरी चालेल. आणि पाटील साहेबांच्या नंतर प्रथमेश धनाजी यादव, तासगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये ते नेत्र चिकित्सक म्हणून आपली सेवा देत आहेत. प्रथमेश धनाजी यादव आरोग्य रत्न पुरस्कार आपल्याला प्रदान केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. दत्तात्रय विठोबा पाटील यांना सन्मानित करा. त्यांच्यानंतर शिक्षणरत्न पुरस्कार प्राध्यापिका शिल्पा अश्विनकुमार पाटील, वारणानगर महाविद्यालय, वारणानगर. दीदी कलारत्न पुरस्काराचे मानकरी माननीय भालचंद्र उर्फ मिलिंद रामकृष्ण चितळे, माननीय संचालक अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सांगली. असाल तर या माननीय भालचंद्र उर्फ मिलिंद चितळे. एक मिनिट सर एक मिनिट. प्रतिष्ठा फाउंडेशन 2000. सपने देखना काफी नहीं होता, उसे डायरेक्शन देनी पड़ती है, और वो डायरेक्शन आपको खुद जबरदस्ती करने की जरूरत नहीं. जिंदगी आपको मौके देगी, जिंदगी आपको दिखाएगी कि वो रास्ता कौन सा है जो सिर्फ आपके लिए बना है. और जब वो रास्ता दिख जाए और फिर दुनिया आपसे कहे क्या ही बोलती रहती है ये, क्या ही बोलता रहता है ये, ऐसे थोड़ी होता है. किसी की मत सुनना. मैं आपके सामने खड़ी हूँ क्योंकि मैंने कभी किसी की नहीं सुनी, दिल की सुनी है. उस आवाज को सुनी है जो मुझे हर पल हिम्मत देती है कि हाँ, जब सामने से कोई कहता है कि ये मुमकिन ही नहीं है, तो वो बुरा नहीं सोच रहा आपके लिए. वो सिर्फ इतना कह रहा है कि वो उससे नहीं होगा. But that does not mean you can't do it. You understand? So that was the lesson in this